Hello students, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. Unit number 2, Relational Data Model आपण कंटिन्यू चालू केलेला आहे. तर आता प्रीवियस लेक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या कमांड्स आपण बघितलेल्या आहेत. तर आपण DCL कमांड ही कंप्लीट केलेली आहे. तर आता त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या DCL कंप्लीट झाल्यानंतर आपण DQL ही कमांड बघणार आहोत. तर वेगवेगळ्या ज्या SQL कमांड्स आहेत, SQL कमांड्स आपण कंप्लीट केल्यानंतर आपण जेव्हा तुम्ही Oracle 10G यूज करत असाल तर त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा त्या करून बघू शकता. मी तुम्हाला प्रीवियस लेक्चरच्या मी प्रॅक्टिकली सुद्धा करून दाखवलेल्या आहेत. तर DQL कमांड म्हणजे काय, DQL कमांड कशासाठी यूज करायचा आणि त्याच्या वेगवेगळ्या DQL च्या अंडर येणाऱ्या 3 कमांड्स आहेत त्या कोणत्या आहेत. फर्स्ट आहे सिलेक्ट कमांड, सेकंड आहे वेअर क्लॉज आणि थर्ड आहे डिस्टिंक्ट क्लॉज. ह्या तिन्ही तुम्ही तुमच्या दोन तरी सिलेक्ट आणि वेअर क्लॉज तुम्ही ऑलरेडी यूज केलेल्या आहेत. DML कमांड्सच्या प्रॅक्टिकलच्या वेळी मी तुम्हाला सिलेक्ट कमांड ही रन करून दाखवली होती आणि वेअर क्लॉज म्हणजे वेअर ही कंडिशन टाकून आपल्याला काय करायचे आहे, SQL कमांड रन करायची आहे, ही सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली होती. तर परत एकदा DQL च्या अंडर येणारी आहे ही DQL च्या अंडर येणाऱ्या 3 कमांड्स आहेत, सिलेक्ट, वेअर आणि डिस्टिंक्ट. तर ह्या वन बाय वन आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आता DQL कमांड म्हणजे काय, DQL कमांड म्हणजे डेटा क्वेरी लँग्वेज. त्याला आपण काय म्हणू शकतो, डेटा क्वेरी लँग्वेज. DQL कमांड विच आर बेसिकली सिलेक्ट स्टेटमेंट. म्हणजे DQL च्या अंडर येणारे जे मेन कमांड आहे ती कोणती आहे, सिलेक्ट स्टेटमेंट आहे. सिलेक्ट स्टेटमेंट्स लेट यू क्वेरी द डेटाबेस टू फाइंड इन्फॉर्मेशन इन वन ऑर मोर टेबल्स अँड रिटर्न द क्वेरी ॲज अ रिझल्ट सेट. म्हणजे काय, सिलेक्ट स्टेटमेंट जर तुम्ही यूज करणार असेल किंवा सिलेक्ट कमांड जर यूज केली तर त्या टेबल मधला तुम्हाला जो डेटा पाहिजे त्या युजरच्या चॉईस नुसार तुम्हाला त्याचा रिझल्ट डिस्प्ले केला जातो. त्याच्यासाठी आपल्याला सिलेक्ट स्टेटमेंट आपण यूज करतो. मी DML च्या प्रॅक्टिकलच्या वेळी तुम्हाला सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम फॉर एक्झाम्पल घेतलेलं मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर EMP टेबल मधला जो काही सगळा पूर्ण जो रेकॉर्ड्स आहेत ते सगळे डिस्प्ले झाले होते, हे प्रॅक्टिकलच्या वेळी बघितलेलं. तोच आज परत एकदा आपण DQL च्या कमांडच्या अंडर येणारे सिलेक्ट स्टेटमेंट आहे त्यासाठी आपण परत एकदा हीच कमांड आपण बघणार आहोत. तर DQL कमांड आलं सगळ्यांच्या लक्षात. DQL स्टँड्स फॉर डेटा क्वेरी लँग्वेज. कमांड आर बेसिकली सिलेक्ट स्टेटमेंट. म्हणजे DQL मधला महत्वाचं जे स्टेटमेंट आहे ते कोणतं आहे, सिलेक्ट. सिलेक्ट स्टेटमेंट काय करतो, तर जे काही आपण ती क्वेरी टाकतो युजरच्या चॉईस नुसार त्याला काय सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार त्याचा रिझल्ट डिस्प्ले केला जातो. तर आता वन बाय वन आपण सिलेक्ट, वेअर अँड डिस्टिंक्ट ह्या तिन्ही स्टेटमेंट्स आपण बघणार आहोत. सिलेक्ट स्टेटमेंट इज द मोस्ट कॉमनली युज्ड स्टेटमेंट इन SQL. The select statement in SQL is used to retrieve or fetch the data from database. म्हणजे तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट जर वापरला तर त्या डेटाबेस मधला डेटा फेच केला जातो आणि मॉनिटर वरती तुम्हाला डिस्प्ले केला जातो. We can fetch either the entire table or according to some specified rules. म्हणजे तुम्हाला पूर्ण टेबल मधला सगळा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही फेच करू शकता. अदरवाइज तुम्हाला जशी कंडिशन पाहिजे त्या कंडिशन नुसार तुम्ही तो डेटा सुद्धा फेच करू शकता. तुम्हाला पर्टिक्युलर रेकॉर्ड्सच पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही ते रूल्स अप्लाय करून किंवा त्याला कंडिशन्स अप्लाय करून तुम्ही तो डेटा फेच करू शकता. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे सिलेक्ट कीवर्ड हा कंपल्सरी येणार. त्यानंतर कॉलम 1 तुम्हाला जो कॉलम सिलेक्ट करायचा आहे तो कॉलम 1, कॉलम 2 कोणत्या टेबल पासून, फ्रॉम टेबल नेम. ज्या टेबल मधून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे ते कॉलम्स आणि कॉलम्स नेम तुम्ही टाकला तरी चालेल. त्यानंतर कॉलम 1, कॉलम 2 म्हणजेच काय, द नेम ऑफ द फील्ड्स ऑफ द टेबल. त्या टेबल मधले फील्ड्स. त्यानंतर टेबल नेम म्हणजेच काय, जिथून डेटा तुम्हाला फेच करायचा आहे तो टेबल. आता फॉर एक्झाम्पल इथं स्टुडंट टेबल आहे, त्या स्टुडंट टेबल मध्ये 5 कॉलम्स आहेत आणि 3 रेकॉर्ड्स आहेत. तर रोल नंबर आहे, नेम आहे, ऍड्रेस आहे, फोन आहे आणि एज आहे आणि 3 रेकॉर्ड्स आहेत. त्या 3 रेकॉर्डचा इन्सर्ट केलेला आहे. तर आपण वन बाय वन आता ह्या टेबल वरती सिलेक्ट क्लॉज अप्लाय करून आउटपुट जनरेट चेक करणार आहोत. तर आता बघा, फर्स्ट बघा, टू फेच द एंटायर टेबल और ऑल द फील्ड्स इन द टेबल. म्हणजे तुम्हाला पूर्ण टेबल मधले त्या सगळ्या टेबल मधले सगळे रेकॉर्ड तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम ही क्वेरी यूज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम, आता टेबलचं नेम काय आहे,
टेबलचं नेम आहे स्टुडंट, म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळा डेटा ह्या टेबलमध्ये किती रेकॉर्ड्स आहेत ते चेक करायचे असतील तर तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आहे. तर टेबल नेम काय आहे स्टुडंट, म्हणून तुम्ही स्टुडंट दिल्यानंतर तुम्हाला आउटपुट बघा ऍज इट इज सेम जो टेबल आहे तोच टेबल तुम्हाला इथं डिस्प्ले केला जाईल. म्हणजे तुम्हाला जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे रेकॉर्ड्स तुमच्या पुढे डिस्प्ले होतील. आता तुम्हाला पर्टिक्युलर कॉलम्स पाहिजे असतील किंवा पर्टिक्युलर रेकॉर्ड्स पाहिजे असतील तर तुम्ही ते सुद्धा सिलेक्ट क्लॉज यूज करून करू शकता. सेकंड आहे क्वेरी टू फेच द फील्ड्स रोल नंबर नेम एज फ्रॉम द टेबल. त्या टेबल मधून तुम्हाला काय काय पाहिजे, फोन नंबर नको आहे. आता इथं किती फील्ड्स कॉलम्स आहेत 1 2 3 4 5 आहेत. मग तुम्हाला फक्त काय हवं आहे रोल नंबर नेम आणि एज एवढेच पाहिजे असतील तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट रोल नंबर नेम एज फ्रॉम स्टुडंट. तर तुम्ही या टेबल मधून तुम्ही काय काय सिलेक्ट केलेला आहात, रोल नंबर केलेला आहात, नेम केलेला आहात आणि एज. तर तेवढेच बघा तीनच कॉलम्स डिस्प्ले झालेले आहेत, रोल नंबर नेम आणि एज. आणि ह्या तिन्ही कॉलमचे तिन्ही रेकॉर्ड सगळा डेटा आपण सिलेक्ट करणार, कारण आपण इथे पुढे कंडिशन टाकलेली नाही. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला रोल नंबर इज ग्रेटर दॅन 3 किंवा लेस दॅन 3 तर 3 पेक्षा कमी असणारेच रेकॉर्ड्स काय होतील डिस्प्ले होतील. 3 पण डिस्प्ले होणार नाहीत कारण लेस दॅन इक्वल टू 3 आपण असं करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आता वेअर क्लॉज, म्हणजे आता काय करायचं आहे सिलेक्ट स्टेटमेंट सोबत आपल्याला कंडिशन अप्लाय करायची असेल तर आपण वेअर क्लॉज हा सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर यूज करू शकतो. द वेअर क्लॉज अलाउज यू टू स्पेसिफाय अ सर्च कंडिशन फॉर दी रोज रिटर्न बाय अ क्वेरी. म्हणजे वेअर क्लॉज कशासाठी वापरायचे, एखादी पर्टिक्युलर कंडिशन आपल्याला किंवा रेकॉर्ड्स पर्टिक्युलर सर्च करायचे असतील तर आपण वेअर क्लॉज यूज करू शकतो. वेअर क्लॉज इज यूज्ड टू स्पेसिफाय द कंडिशन इन सिलेक्ट स्टेटमेंट वाईल फेचिंग द रेकॉर्ड्स फ्रॉम डेटाबेस. म्हणजे सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर तुम्ही वेअर क्लॉज यूज करू शकता ज्यावेळी ते रेकॉर्ड्स तुम्हाला त्या टेबल मधून फेच करायचे असतील तेव्हा. आता फॉर एक्झाम्पल बघा आपण इथं वेअर क्लॉज वापरणार आहोत तर कीवर्ड वापरायचा, सिंटॅक्स बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम आणि वेअरच्या पुढे तुम्हाला जी कंडिशन अप्लाय करायची आहे ती. आता तुम्हाला पर्टिक्युलर एकच रेकॉर्ड पाहिजे असेल, मी कॉलम्स मग अशी घेतलेले, आता मला पर्टिक्युलर रेकॉर्ड पाहिजे तर तुम्ही वेअर क्लॉज सोबत यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट टेबल आहे वेअर, नेम काय घेतलेला आहे ज्याचं नेम काय आहे राम आहे, त्याचंच फक्त रेकॉर्ड काय करा सिलेक्ट करा. तर पर्टिक्युलर तुम्हाला तेवढंच रेकॉर्ड काय होईल डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने आपण हे रेकॉर्ड डिस्प्ले करू शकतो. पुढे सेकंड मी अप्लाय केलेला आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर एज इज ग्रेटर दॅन 80. ज्याचं एज 18 पेक्षा मोठं आहे त्याचेच फक्त रेकॉर्ड डिस्प्ले करा. मग ह्या टेबलमध्ये 18 पेक्षा जास्त असणारे रेकॉर्ड एज किती आहे बघा ह्याचं 18 आहे ह्या दोन्हीचं. मग 18 पेक्षा जास्त किती रेकॉर्ड्स आहेत, एकच आहे ज्याचं नेम आहे सुजित आणि रोल नंबर आहे 3. आउटपुट काय डिस्प्ले झालेलं आहे रोल नंबर 3 आणि नेम सुजित याचे पूर्ण रेकॉर्ड डिस्प्ले झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ज्याचं नेम राम आहे त्याचंच फक्त रेकॉर्ड डिस्प्ले झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सिलेक्ट क्लॉज यूज करू शकता बाय युजिंग वेअर. आणि त्यानंतर डिस्टिंक्ट म्हणजेच काय, डिस्टिंक्ट क्लॉज कशासाठी वापरायचा तर MySQL डिस्टिंक्ट क्लॉज इज युज्ड टू रिमूव्ह डुप्लिकेट रेकॉर्ड्स फ्रॉम दी रिझल्ट सेट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे रेकॉर्ड्स डिस्प्ले करायचे आहेत पण जे डुप्लिकेट नको आहेत सिंगल आहेत तेवढेच डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही डिस्टिंक्ट क्लॉज यूज करू शकता बाय विथ सिलेक्ट स्टेटमेंट. म्हणजे सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर तुम्ही डिस्टिंक्ट क्लॉज पण यूज करू शकता. तर कसा करायचा आहे सिलेक्ट डिस्टिंक्ट कीवर्ड वापरा, त्यानंतर एक्सप्रेशन जे तुम्हाला एक्सप्रेशन द्यायचं आहे म्हणजे सिलेक्ट डिस्टिंक्ट काय वापरायचं आहे म्हणजे जे कॉलम ने. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल जो कॉलम सिलेक्ट करायचा आहे कुठल्या टेबल पासून फ्रॉम टेबल मधून वेअर कंडिशन तुम्ही अप्लाय करणार असेल तर करू शकता. आता फॉर एक्झाम्पल बघा मी इथं घेतलेलं आहे, इथं टेबल EMP आहे, ह्या टेबल मध्ये ई नंबर आहे, ई नेम आहे, जॉब आहे आणि सॅलरी आहे. हे 4 कॉलम्स आहेत आणि त्याच्यामध्ये 5 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा ज्याचा हे नेम आहे त्याचे वेगवेगळे आणि ज्याचा जॉब काय काय आहे क्लार्क आहे, मॅनेजर आहे, परत क्लार्क आहे, परत मॅनेजर आहे आणि सेल्समन आहे आणि त्यांची सॅलरी आहे. मग आता मला काय करायचं आहे डुप्लिकेट नको आहेत, म्हणजे जॉब ऍक्च्युली किती आहेत तर इथं बघा मॅनेजरचे 2 आहेत आणि क्लार्कचे 2 आहेत. मग मला जॉब ऍक्च्युली माझे किती झाले 3च झाले, क्लार्क मॅनेजर आणि सेल्समन. तर मला डिस्टिंक्ट जॉब नुसता डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही डिस्टिंक्ट क्लॉज यूज करू शकता विथ सिलेक्ट स्टेटमेंट. मग क्वेरी लिहायची आहे सिलेक्ट डिस्टिंक्ट जॉब
फ्रॉम EMP आणि त्या टेबल जेव्हा तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट करशील तेव्हा तुम्हाला जॉबचा कॉलम पूर्ण टेबल हा डिस्प्ले होईल. क्लार्क, मॅनेजर आणि सेल्समन अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट, वेअर क्लॉज विथ सिलेक्ट स्टेटमेंट आणि डिस्टिंक्ट क्लॉज विथ सिलेक्ट स्टेटमेंट अशा पद्धतीने तुम्ही रन करू शकता. हे प्रॅक्टिकली सुद्धा करू शकता. आता आपण प्रॅक्टिकली बघूया. आता आपण इथं काय करूया, एक टेबल तयार करून घेऊया. ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी क्वेरी सेव्ह केलेल्या आहेत. ह्या क्वेरी मध्ये आपण इन्सर्ट करूया. आता काय करूया, स्टुडंट आपण टेबल नेम देऊया स्टुडंट न्यू. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपला रोल नंबर आहे, नेम आहे आणि मार्क्स आहेत. ठीक आहे, रन करूया. टेबल क्रिएट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये इन्सर्ट करूया. इन्सर्ट करण्यासाठी आपण काय वापरायचं, इन्सर्ट क्लॉज. पहिला रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊया. मग आता रेकॉर्ड इन्सर्ट केलेला आहे मी. एक मिनिट, सॉरी, आपला इथं टेबल नेम काय आहे, स्टुडंट न्यू. स्टुडंट न्यू मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करूया. 1 रो इज इन्सर्टेड. त्यानंतर अनादर असे रोज आपण इन्सर्ट करून घेऊया. रोल नंबर 2. त्यानंतर त्याचं नेम चेंज करूया आणि त्याचं सॅलरी, सॉरी, त्याचं पर्सेंटेज जे आहे 56. त्यानंतर रन करूया. सेम असे आपण रेकॉर्ड्स आपण जनरेट करून घेऊया. त्यानंतर प्रिया, सेम एक आपण नेम देऊन बघूया, पूजा. त्यानंतर त्याचा रोल नंबर 3. रन करूया. ओके, कॉलम नॉट अलाउड हिअर. ओके, सॉरी, आपण काय केलेलं आहे, इथं पर्सेंटेज द्यायचे आहेत ते आपण नेम घातलेले आहेत. पर्सेंटेज आहे 76. रन करूया. इन्सर्ट झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती सिलेक्ट स्टेटमेंट अप्लाय करूया. आपण 3 रोज इन्सर्ट केलेले आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट न्यू. जेव्हा तुम्ही ही क्वेरी रन करशील तेव्हा पण टेबल नेम करेक्टच पाहिजे. टेबल नेम रॉंग असेल तर डेटा डिस्प्ले होणार नाही. तर बघा, वर्षा, पूजा, पूजा. आता आपण काय करूया, फक्त आपल्याला सिलेक्ट करायचा डेटा, ज्याचा सिलेक्ट फ्रॉम स्टुडंट न्यू. आपण वेअर क्लॉज करूया. वेअर मार्क्स आर ग्रेटर दॅन 75. ज्याचे मार्क 75 पेक्षा मोठे आहेत तेवढेच रेकॉर्ड काय करा, डिस्प्ले करा. म्हणजे 75 पेक्षा किती रेकॉर्ड्स आहेत, 2. किंवा आपण काय करूया, डायरेक्ट इज लेस दॅन 60. आपण 60 पेक्षा सुद्धा मार्क्स कमी पाहिजे असतील तर आपण डिस्प्ले करू. एकच रेकॉर्ड डिस्प्ले झालेला आहे. तर आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, सिलेक्ट क्लॉज यूज करून विथ वेअर कंडिशन अप्लाय करून आपण सिलेक्ट करू शकतो. आता आपण काय करायचं आहे, सिलेक्ट डिस्टिंक्ट कीवर्ड वापरूया. डिस्टिंक्ट काय करायचं आहे, नेम फ्रॉम कोणता टेबल, स्टुडंट न्यू. डिस्टिंक्ट म्हटल्यानंतर बघा, युनिकच डिस्प्ले झालेला आहे. वर्षा आणि पूजा युनिकच व्हॅल्यू डिस्प्ले झालेले आहे. डुप्लिकेट व्हॅल्यूज म्हणजे पूजाचे 2 आहेत नेम ते डिस्प्ले झालेले नाही. 2 रोज डिस्प्ले झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ही क्वेरी सुद्धा काय करू शकता, सेव्ह करू शकता. तुम्हाला सिलेक्ट क्लॉज विथ म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. काय काय सिलेक्ट करायचं आहे, ओनली नेम कॉमा मार्क्स हे 2च कॉलम पण तुम्ही डिस्प्ले करू शकता. जसे रेकॉर्ड्स तुम्ही ओनली वेअर कंडिशन यूज करून डिस्प्ले करू शकता, तसंच नेम आणि मार्क्स एवढेच कॉलम्स पाहिजे असतील तर ते पण तुम्ही डिस्प्ले करू शकता. स्टुडंट न्यू, नेम कॉमा मार्क्स. इथं बघा 2च तुम्हाला काय झालेले आहेत, नेम आणि मार्क्स 2च कॉलम्स डिस्प्ले झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपण डीक्यूएल क्वेरीज यूज करून आपण वेगवेगळे कमांड्स रन करू शकतो. विथ सिलेक्ट, सिलेक्ट विथ वेअर आणि सिलेक्ट, त्यानंतर डिस्टिंक्ट
हे आजच्या लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा आणि असाइनमेंट काय असतील ते सॉल्व्ह करा. थँक्यू.